पाक अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं। पाकचे 58 सैनिक ठार, अफगाणिस्तानचा दावा। अफगाणिस्तानमध्ये पाकचे 7 सैनिक ओलीस। अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या काबूलवरील हवाई हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आता अफगाणिस्ताननं पाकिस्तानी चौक्यांवर केलेल्या हल्ल्याची ही भयानक दृश्य पहा। पाकिस्तानच्या नंगरहार आणि कुनार प्रांतात अफगाणी सैनिकांनी पाकिस्तानी सैन्य चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला। अफगाण सैन्यानं ड्युरल लाईन जवळील अनेक पाकिस्तानी चौक्यांवर ताबा मिळवला आणि त्यांच्या लष्करी सुविधा उद्ध्वस्त केल्या। तर अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांनी भारतामधून पाकिस्तानला कडक शब्दात इशाराही दिलाय। तर दुसरीकडे तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केलाय। अफगाणिस्तानच्या कारवाईत 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर 30 पाक सैनिक जखमी झाले, तर 9 तालिबानी सैनिकांचे बळी गेल्यानं कतार आणि सौदी अरेबियाच्या आदेशावरून कारवाई थांबवण्यात आल्याचा दावा अफगाणिस्ताननं केलाय। पाकिस्ताननं ISIला त्यांच्या वायव्य प्रांतातल्या खैबर पख्तूनख्वामध्ये कॅम्प उभारण्यास परवानगी दिली आहे। त्यामुळे पाकिस्ताननं त्यांच्या हद्दीत दहशतवाद्यांना आश्रय देणं थांबवावं आणि दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या स्वाधीन करावं। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी हे भारतामध्ये आलेले आहेत आणि त्याचमुळे पाकिस्तानचा जळफळाट झाल्यामुळे पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला। एका बाजूला पाकिस्तान सगळ्या जगामध्ये इस्लामिक नेशनचा नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर, त्यांचा तारणहार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याचीच शेजारी राष्ट्र असणारी अफगाणिस्तान किंवा इराण या इस्लामिक राष्ट्रांसोबत सुद्धा त्याचं पटत नाही। अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधला संघर्ष हा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, हे यावरून स्पष्टपणे दिसून येतंय। दरम्यान अफगाणिस्तानच्या संरक्षण विभागानं पाकिस्तानच्या 7 सैनिकांना ओलीस ठेवल्याचा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर शेअर केलाय। त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। आता पाकिस्तान आपल्या 7 सैनिकांना सोडवण्यासाठी काय रणनीती आखतो याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।